नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जे अजय खरेवर. हा आहे आपल्या गावाचा नाका. वॉट व्ह्यू म्युझिक मस्त, त्याच्याबरोबर सिनेमॅटिक सीन. आपला ट्रेलर बघितला, ट्रेलर आवडला. ही सुरुवात आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आपला जो आगरी समाज, कोळी समाज यांनी एकत्र येऊन जो महोत्सव साजरा केला त्या महोत्सवाचा पूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये खास करून आपल्याला गव्हाणगाव आणि गव्हाणगावच्या परिसरातल्या लोकांनी मिळून जो महोत्सव साजरा केला, आगरी कोळी महोत्सव, त्याच्यामध्ये स्पेशालिटी होती तिथलं आपल्या कोळी समाजाचं सी फूड. ही खाद्य संस्कृती पूर्ण जगाला त्याची ओळख पटवून द्यायची, पूर्ण जगाला दाखवून द्यायचं आहे की कोळी समाजाची खाद्य संस्कृती काय आहे, कोळी समाजाची, आगरी समाजाची. हा खाद्य संस्कृतीचा एक भाग लोकांना दाखवण्यासाठी हा महोत्सव साजरा केला गेला आणि ह्या महोत्सवाचं आपण शूटिंग केलं. शूटिंग करण्याचा एकच आपला उद्देश होता की ही खाद्य संस्कृती ही जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यामध्ये गेली पाहिजे, पोचली पाहिजे की बघा कोळी समाजामध्ये खाद्य संस्कृतीला किती महत्त्व आहे, त्या कशा बनवल्यात, त्या दिसतात कशा. ॲक्च्युली काय, ज्या वेळेला आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, जेवणाची ऑर्डर देतो, त्यावेळेला ते जे प्रेझेंटेशन असते, पहिले काय होते, प्रेझेंटेशन बघून आपले डोळ्यांची भूक भागते, त्याच्यानंतर आपली पोटाची भूक भागते. म्हणून प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक एक फूड म्हणजे मासे तळलेले वगैरे कसे होते, ते कशा प्रकारे ठेवले होते, याचं तुम्हाला मी लाईव्ह दाखवलेलंच आहे. हा जो महोत्सव आहे, हा महोत्सव भरला होता आपला खारकोपर रेल्वे स्टेशन आहे, या रेल्वे स्टेशनच्या बाजूला. खाद्य संस्कृतीचे तर एक वेगळा स्टॉल होता. त्याच्यानंतर जे चिली पिली आहेत आपली, म्हणजे लहान मुलांसाठी त्यांच्या पण एंटरटेनमेंटसाठी इथे भरपूर काय ना काय आयटम ठेवलेले होते. चायनीजच्या सोबत आपले सी फूड पण होते. आणि विशेष म्हणजे आता 10 दिवसावर आपल्या गावची यात्रा पण आली आहे, गव्हाणगावची यात्रा. त्याचा तर व्हिडिओ येणार प्रश्नच नाही. काय असते, नियोजन करणं महत्त्वाचं असते, त्याच्यावर ते नियोजन पूर्ण मॅनेज करणं महत्त्वाचं असते. आता काही दिवसापूर्वी कारल्याची यात्रा झाली. कारल्याची एकविरा ही संपूर्ण महाराष्ट्राचं जवळजवळ कुलदैवत आहे. तर त्या यात्रेच्या पालखीला गालबोट लागला. ॲक्च्युली उत्सव का साजरा करतात, 4 माणसं एकत्र यावे, एकमेकाचे विचार एकमेकांना आदानप्रदान करता यावे, यासाठी उत्सव असतो. पण काही असामाजिक तत्व असतात की त्या 1-2 लोकांच्यामुळे कोणत्या उत्सवाला गालबोट लागते. तर शक्यतो असे प्रकार टाळा. पंचक्रोशीतले जे ग्रामस्थ आहेत त्यांना कळकळीने विनंती करतो की हा जो आपला उत्सव येईल, या उत्सवाला कुठच्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तर चला, मी तुमचा काय जास्त वेळ घेत नाही. आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तर तुम्ही एन्जॉय करालच. या व्हिडिओमध्ये जो बॅकग्राऊंड म्युझिक आहे, त्या बॅकग्राऊंड म्युझिकला 100% कॉपीराईट स्ट्राईक येणार. याच्यातून मला चारण्याचं पण उत्पन्न नाही आणि मला उत्पन्न नको आहे. मी हे का करतो तर आमचा गव्हाणगावची कोळी समाज, आगरी समाज
यांची खाद्यसंस्कृती तसेच सामाजिक संस्कृती, सामाजिक जीवन कशा प्रकारे गावातले लोक उत्सव साजरा करतात, या सगळा हा उत्सवाचा जो प्रकार आहे हा प्रत्येकाला माहिती व्हावा. जगाच्या पाठीवर जिथे जिथे हा व्हिडिओ बघितला जाईल तिथल्या लोकांना आपल्या गाव काय हे समजावं, यासाठी हा माझा छोटा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना फक्त तुमचा एकच हातभार आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, जर जास्त आवडला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करा? जेवढे तुमचे लाईक्स असतील, सबस्क्रायबर असतील, व्ह्यूज असतील, तेवढं चॅनल आपलं अपग्रेड होईल. चॅनल आपलं मॉनिटाईज झालं आहे, प्रश्नच नाही, पण मी पैशासाठी हे काम करत नाही. माझे जेवढे व्हिडिओ सगळ्यांना कॉपीराईटची स्ट्राईक आलेली आहे, त्याच्यामुळे उत्पन्न वगैरे काय नाही आहे. मी तुमचा काय जास्त वेळ घेत नाही. मी तुमचा होस्ट अजय खरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर तुमचं पुन्हा स्वागत करतो आणि सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर वाजलेत 8. हे आमचा गव्हाणचा एरिया. रात्र झाले आणि आजचा फेस्टिवल आहे तो खास रात्रीचाच आहे. चला फेस्टिवलमध्ये काय आहे काय नाही, खास करून जे नॉनव्हेजवाले आहेत, सी फूड लवर, त्यांच्यासाठी तर आजचा व्हिडिओ पर्वणी आहे. मी खात नाही, पण असं नाही आहे मी खात नाही म्हणून दाखवत नाही. आमचा गव्हाणचा कोळी समाज, गव्हाणचा आगरी समाज, या समाजाची सांस्कृतिक धरोहर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी खाद्यसंस्कृती असते, त्या खाद्यसंस्कृतीला पूर्ण जगासमोर आणण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. चॅनलवर जर नवीन आला असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला मित्रांमध्ये शेअर करा आणि एन्जॉय करा आजच्या या व्हिडिओला. हा आहे आपल्या गावाचा नाका आणि हे आहे आपलं हॉटेल. सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपलं हॉटेल बंद आहे, पण 2 दिवसांनी आपलं हॉटेल चालू होईल. आणि इथून बस जवळ 500 मीटरच्या अंतरावरच फक्त तो फेस्टिवल आहे. फेस्टिवल 1 नंबर आहे, बघण्यासारखं आहे. ही आहे पार्किंगवरून समजतं ना. ॲक्च्युली काल संडे होता, विकेंड, काल फुल गर्दी होती. आज वर्किंग डे आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. पार्किंग एरिया हे आले आमच्या घरातली मंडळी. चला जाऊ आपण आतमध्ये. या आगरी कोळी महोत्सवाबद्दलची सगळी माहिती भेटेल. आजच्या या फेस्टिवलचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला सी फूड फेस्टिवल आहे ना. हे आहेत नेतृत्व. हा जो फेस्टिवल आहे या फेस्टिवलचं प्रमुख आकर्षण हे सगळे मान्यवर व्यक्ती आहेत. आणि हे आहे रामशेठ ठाकूर मैदान. आहे ना, होडी आहे. हे इथलं प्रवेशद्वार आहे. आगरी कोळी समाजाचं वैशिष्ट्य, कोळी समाजाची होडी आहे ना. सुरुवातीलाच असं डेकोरेशन आहे. आत्ताची सुरुवात आहे म्हणून आपल्याला आतमध्ये पण जायचं आहे ना. समोरच आपली एकविराई आहे. आताच काही दिवसापूर्वी कारल्याची एकविराईची यात्रा होती. दुःखद घटना अशी त्या यात्रेला गालबोट लागला असू ना, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. समोर आहे बा, हे प्रवेशद्वार. आणि हा जवळजवळ सेल्फी पॉईंटच बनला आहे. प्रोग्राम पण चालू आहे
आणि हे सगळ्यात महत्वाचे मान्यवर, विनंती करते कोणत्याही प्रकारचे अँकरिंग सगळे मान्यवर व्यक्ती आहेत. सर्वांना हा परफॉर्मन्स म्हणजे या उत्सवाचं नेतृत्व या लोकांनी केलेलं आहे. आपण सुरुवात करूया साहेब. आयोजन पण एकदम भव्य स्वरूपात आहे आणि समोर तुम्हाला दिसतोय स्टेज. पाहावं अखिले साहेबांना मनापासून आणि इथून सुरुवात होईल खाद्य संस्कृती काय काय ती बघायला, है ना. बघा. आयोजनच तेवढं भव्य आहे. इथे समोर जेवढी दुकानं आहेत सर्व सी फूड स्टॉल आहेत. फक्त एकदा या, इथल्या पदार्थांची चव घ्या. H2O. H2O. आसपासच्या पंचक्रोशीतील जेवढे कोळी बांधव आहेत सगळ्यांचे स्टॉल लागलेले आहेत तिथे. आणि समोर हा प्रोग्राम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर आवाज येत नाहीये. H2O. समोर प्रोग्राम चालू आहे. हा एरिया आहे फक्त सी फूडचा आहे, फक्त सी फूड. आणि इथून पुढचा आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरीज, त्यात आपण बघूच. समोर प्रोग्राम पण चालू आहे, पब्लिक पण फुल आहे. पिझ्झा मोमोज त्याचं आहे. आता हा दुसरा पार्ट आहे, मोबाईल शॉप आहे ना. ह्या इथे सगळे मसाले वगैरे भेटतात, सर्व प्रकारचे मसाले तिथे. हे शूजचं दुकान आहे. हेल्दी स्नॅक्स.
फोर. हे कॉटनचे कपडे. कॉटनच्या कपड्यांची व्हरायटी बघा किती भारी आहे. टी शर्ट आहे, टी शर्ट प्रिंट केलेले आहे. पाहिजे तशी प्रिंट करता येईल आपल्याला, पाहिजे तशी. हे बघ टी शर्ट भारी आहेत. पण खरोखर सर्वांचे आभार. आणि साहेब आपण आला आमच्यावरती जे मायाची पाठवून आपण कायम घालताय त्याच्याबद्दल मी आपला विशेष आभार आपला व्यक्त करतोय. साहेबांना पुढे जायचं चॉईस करा कोणता फोटो पाहिजे तो, डायरेक्ट प्रिंट मिळतील. राग बघ चेहऱ्यावर. आपली पोलीस संस्कृतीची एक टोपी निशाणी आणि परंपरेमध्ये हे सर्व दिसतात. वेगळी पाळण्यावर ना जाऊ ना. आपली तू बसशील ना? ज्या पद्धतीने आहे आपली तू बस. बोली भाषा ज्या पद्धतीने मला भीती वाटते, तू बस. बोली भाषेमध्ये कायमच आपण सर्व काही बुक स्टॉल. रीडिंग लवर आहेत त्यांच्यासाठी परवणीच आहे इथे, हो ना. 2-0. ऐकली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारुती
चला आता इथून बाहेरचा एरिया बघू. बाहेरचा एरिया बघू आता इथून. समोर बघताय ना आकाश पाळणा वगैरे लागलाय. हा आहे एंट्रन्स मगाशी आपण बघितलेला आणि हा आहे सेल्फी पॉइंट. चलचित्र बनवलंय, चलचित्र आहे ना. आत आलते बघा. रंगमंचावरती यावं. मग या रंगमंचाने आपल्याला कायम हा बाहेर आलो आपण. इथं दुसरा एरिया चालू झाला. इथे पण गर्दी आहे फुल है ना. मिनी यात्रा भरल्या, मिनी यात्रा. समोर बा सर्व लहान पोरांची खेळणी वगैरे आहेत है ना. मोबाईल शॉप आणि हा आपला फेवरेट आयटम गॉगल्स. बॉल टाकतो तो 6 बॉलचा असतो. आपल्या गावची पण यात्रा आलेलीच आहे. हे 6 बॉलच्या याला प्राइजेस आहेत. 6 पडले तर 7 पडले तर. चार दिवसावर आपली यात्रा आली. 11 तारखेला यात्रा आहे. यात्रेचा वेळेला पण सगळा असाच माहोल असणार आहे ना. माझ्या मागे बघताय सेम सगळा असाच असणार आहे. आणि हा आहे आकाश पाळणा. आपली हिंमत नाही बाबा याच्यात बसायची. खालून वरती जाताना काय वाटत नाही, पण वरतून खाली येतो ना, खालचं सगळं वर जातं. हां काच साफ करता आयटम आहे. बघायचं आहे. हा एरिया आहे ना सगळं लहान पोरांसाठीच आहे. हे बघ सगळ्यात लहान माणसं बसली. सगळ्यात लहान माणसं बसली बघ. हे तर काय येडीच आहे. हे इकडे बघ. येते ना माझ्या व्हिडिओच्या या लेवलपर्यंत तुम्ही किती असतात चॅनलला सबस्क्राईब करा. ना सबस्क्राईब करा. जेवढे सबस्क्रायबर असतील यूट्यूब आपलं चॅनल अजून प्रमोट करेल. आणि गव्हाणगावचा कोळी समाज, आदिवासी समाज ही त्यांची संस्कृती, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांची खाद्य संस्कृती ही पूर्ण जगासमोर आणण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. आणि या छोट्या प्रयत्नामध्ये तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर माझं चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करेल. आणि या कोळी समाजाच्या खाद्य संस्कृतीला जगाच्या समोर आणण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये तुमचा छोटा हातभार असावा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे. अजून आपला व्हिडिओ आहे की आत्ताचा आपला इंटरव्हल झाला आहे.
अजून मागचा भाग बघायला जायचा आहे. तो एन्जॉय करा, व्ह्यू एन्जॉय करायची, सिनेमॅटिक सिनरी आणि त्याच्याबरोबर कोळी म्युझिक. हे आपले फॅमिली मेंबर आहेत. 10 दिवसांनी आपली यात्रा आहे. 11 तारखेला यात्रा आहे. त्यावेळेला मजा बघा. हे सगळे आयटम आपल्याला 11 तारखेला भेटतील बघायला, आहे ना. खास करून हे मोटू पतलू आहे बा. फेवरेट आयटम पान. सो कसा वाटला हा छोटासाच व्हिडिओ होता. 11 तारखेला आपल्या गावांची यात्रा आहेच. यात्रेचा व्हिडिओ येणारच आहे, प्रश्नच नाही. पण ही एक प्रकारची मिनी जत्रा होती. हा जो उत्सव होता आगरी कोळी समाजाचा, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकच होतं की इथली जी खाद्यसंस्कृती आहे, या खाद्यसंस्कृतीला जगासमोर आणायची होती म्हणून. आणि इकडचे खाद्यसंस्कृतीमध्ये जे सी फूडसाठी वापरले गेलेले मसाले आहेत, त्या मसाल्यांची पण स्टॉल होती. त्याचा तर तुम्ही आनंद घेतलाच असेल. तर चला, आपला हा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तर नवीन दिवस, नवीन राईड, नवीन विषय घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मी तुमचा होस्ट अजय खरे तात्पुरता तुमची रजा घेतो. बाय 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 बाय.